सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। पुणे बंगळुरू महामार्गाच्या 6 पदरीकरणाची वाढीव मुदत उद्या दिनांक 17 जून रोजी संपणार। महामार्गावरील बहुतांश कामे अपूर्णच, वाहन चालकांना मरण यातना। 2.5 वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत 2च वर्षात काम संपवणार अशी वल्गना करणाऱ्या डिपिजन कंपनीच्या गतिमंद कामामुळे वाहन चालकांसह स्थानिकांचे अक्षरशः कंबरडेच मोडले आहे। त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे। डिसेंबर 2024 अखेर काम पूर्ण न झाल्याने 17 जून पर्यंत काम पूर्ण करण्यास वाढीव मुदत देण्यात आली होती आणि उद्या ही मुदतवाढ संपत आहे। मात्र त्यानंतरही कोल्हापूर नाक्यावरील पुलाचा अप्रोच मार्ग, कोयना नदीवर पूल यासह बहुतांश कामे अपूर्णच आहेत। त्यामुळेच महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार याबाबतचा प्रश्न नागरिकांच्यात निर्माण झाला आहे। 6.5 महिन्यांची वाढीव मुदत देऊनही परिस्थिती जैसे थेच आहे। अदानी व डिपिजन मधील आर्थिक वादाचे परिणाम कामावर होत आहे। महामार्गावर बऱ्याच ठिकाणी 3 महिन्यांपासून काम बंद असल्याने महामार्गावरील काम अपूर्ण अवस्थेत आहे। महामार्गाचे काम पूर्ण व खड्ड्यातूनच मार्ग काढत असल्याने टोल वसुली कशासाठी केली जाते असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जात आहे। संबंधित ठेकेदार कंपन्यांवर कारवाई करत किमान 50% टोल माफ करून जी टोलची रक्कम असेल तीच रक्कम दंडात्मक कारवाई गणली जावी असे मत वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे। जेडपी दिव्यांगाच्या सायकली धुळखात, समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार, दिव्यांग बांधव आक्रमक। सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह परिसरात दिव्यांगांना वाटपावून नव्या कोऱ्या सायकली धुळकात पडल्या आहेत। केवळ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या सायकली वाटप करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे दिव्यांग बांधवांमधून संताप व्यक्त होत आहे। या प्रकारामुळे समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वासित यांच्याकडे जेडपीच्या 5 विभागांचा कार्यभार आहे। यामध्ये समाज कल्याण विभागाचाही समावेश होतो। सायकल वाटप प्रकरण हे गेल्या काही वर्षांपासूनचे आहे। याचा आढावा सीद यांनी घेतला नव्हता का? मुळात सीद यांनीच याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे दिव्यांगांनी समाज कल्याण विभागाकडे तक्रारी केल्या। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपे यांना निलंबित करण्याची मागणी। कराड येथील डॉक्टर राजेश शिंदे यांच्या क्लिनिकच्या त्रुटीबाबत चुकीचा निर्णय घेतल्यामुळे केली मागणी। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांना निलंबित करून खात्याने चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कराड येथील राजेश शिंदे व डॉक्टर पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात तक्रार करण्यात आली होती। या तक्रारीची दखल घेत कराड वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून संबंधित डॉक्टर राजेश शिंदे व डॉक्टर पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात झालेल्या त्रुटी तसेच बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या मान्यतेखाली राजरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याकडे सादर करण्यात आला होता। परंतु डॉक्टर करपे यांनी कोणतीही शहानिशा न करता अथवा जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून त्या ठिकाणी पडताळणी करून चौकशी पूर्ण न करता पुन्हा डॉक्टर शिंदे यांना मान्यता दिली। त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे। जरंडेश्वर ते सातारा रेल्वे स्टेशन दरम्यान क्रांती एक्सप्रेसच्या चाकातून धूर, प्रवासी घाबरून रुळावर उतरले। पुणे ते सातारा लोहमार्गावर रविवारी दुपारी चंदीगड यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या बोगी नंबर S4 चाकामधून अचानक धूर येऊ लागला, त्यामुळे रेल्वे जागेवरच थांबली। गाडीला आग लागल्याचे वृत्त प्रवाशांना कळताच भिट्टीपोळी पळापळ झाली। ही रेल्वे मिरला जात असताना जरंडेश्वर ते सातारा रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली। या घटनेमुळे रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जीवोट्यात असल्याचे दिसत आहे। पुणे सातारा महामार्गावरील पारगाव नजीक असणाऱ्या अंडरपास मध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात पारगावकरांचे रास्ता रोको आंदोलन। पुणे सातारा महामार्गावरील पारगाव नजीक असणाऱ्या अंडरपास मध्ये पावसाचे पाणी व व्यावसायिकांच्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो। यासह विविध मागण्यांसाठी पारगाव ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। पारगाव मधील महादेवनगर या ठिकाणी ग्रामस्थांची वर्दळ असते, मात्र अंडरपास नसल्याने लोकांना व जनावरांना आपला जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो। तर भैरवनाथ मंदिर पारगाव शेजारील मांडाच्या पुलाखाली पावसाचे पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा येतो। यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। साताऱ्यात एसटी खाली सापडल्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू। साताऱ्यातील समर्थ मंदिर चौक येथे एसटी बस खाली सापडल्याने एका निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेने परिसर हेलावून गेला। रमेश मारुती पवार, राहणार मंगळवारपेठ सातारा असे मृत सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे। ही घटना दिनांक 14 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली। किल्ले वासोटा पर्यटन आजपासून बंद, 16 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत राहणार बंद। महाराष्ट्रासह देशातील पर्यटक व ट्रेकर्स निसर्गप्रेमी यांना भोवळ घातलेला व्याघ्रगड म्हणजेच किल्ले वासोटा पर्यटन
सोमवार दिनांक 16 जून पासून बंद करण्यात येत असल्याची माहिती बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाटे यांनी दिली। त्यामुळे दिनांक 16 जून ते 15 ऑक्टोबर दरम्यान हे पर्यटन बंद ठेवण्यात येणार आहे। दिवाळीनंतर वासोटा पर्यटन पुन्हा सुरू होणार आहे। कराडमधील 67 इमारती धोकादायक, पालिकेकडून इमारत खाली करण्याच्या सूचना। कराड शहरामध्ये एकूण 67 इमारती धोकादायक अवस्थेत आहेत। नगरपालिका शहरातील या धोकादायक इमारती मालकांना खाली करण्याबाबत नोटीस दिली आहे। पालिका इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस बजावणी करत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात या इमारती ढासळल्या तर मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मायनी येथील हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला। मायनी येथील एका हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। त्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दिनांक 14 जून रोजी मायनी येथील एका हॉटेलचे मालक संतोष प्रकाश सुरमुख हे आपले हॉटेल बंद करून रात्री 12:30च्या दरम्यान घराकडे निघाले होते। दरम्यान 2 अज्ञात व्यक्तींनी तोंडास फडकी बांधून त्यांचा पाठलाग केला। मुळाड रोडवरील कोळी यांच्या पुलाजवळ असलेल्या ठिकाणी त्यांना अडवून दांडक्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतोष सुरमुख यांनी तेथून आपली सुटका करून घर गाठले। मान तालुक्यातील जाशी ते पळशी रस्ता तुटल्याने अजूनही वाहतूक बंद। मान तालुक्यातील अतिवृष्टीमुळे जाशी येथून पळशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटल्याने गेले 20 दिवस वाहतूक ठप्प झाली आहे। या पुलावरून चालत जाणेही अवघड झाले आहे। तातडीने रस्ता व पूल दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे ठिकाण पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।